दीपोत्सवाच्या 5 दिवसांची सुरुवात होते धनत्रयोदशीने। त्रयोदशी तिथी म्हणजे 13व्या दिवशी साजरा होणारा हा सण। पण या शुभ दिनाची गोष्ट खोल समुद्रातून सुरू होते। खूप वर्षांपूर्वी देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले। या मंथनातून 14 रत्न बाहेर आली आणि प्रत्येक रत्नासोबत एक नवी कथा जोडली गेली। याच मंथनातून आरोग्याचा देव भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले। धन्वंतरी देवांचा जन्म याच दिवशी झाला, म्हणून याला धनत्रयोदशी म्हणतात, म्हणजे धन्वंतरी त्रयोदशी। धन्वंतरी हे वैद्यराज, त्यांनी जगाला आयुर्वेदाचे ज्ञान दिले, म्हणूनच या दिवशी नवीन भांडी खरेदी करण्याचा प्रथा आहे। ती समृद्धी आणि चांगल्या आरोग्याची प्रतीक मानली जातात। आता ऐका दुसरी एक गोष्ट। एका राजाच्या मुलाला शाप मिळाला होता की त्याच्या लग्नाच्या 4थ्या दिवशी त्याला सर्पदंशामुळे मृत्यू येईल। राजाचे नाव होते हिम। राजाची सून खूप हुशार आणि प्रेमळ होती। तिने तिच्या पतीचे प्राण वाचविण्यासाठी एक युक्ती केली। तिने सगळ्या मौल्यवान वस्तू आणि नाणी घराच्या प्रवेशद्वारावर ठेवली। एवढेच नव्हे तर तिने असंख्य तेलाचे दिवे लावले। त्यांची चमक इतकी होती की कोणालाही आत येणे शक्य नव्हते। जेव्हा यमदूत म्हणजे मृत्यूची देवता सर्पाच्या रूपात त्या राजकुमाराचे प्राण घेण्यासाठी आले, तेव्हा दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशाने त्यांचे डोळे दिपले। यमदेवाला आत प्रवेश करणे शक्य झाले नाही, म्हणून ते प्रवेशद्वारावर बसून राहिले आणि त्या नाण्यांवरच्या कथा ऐकत वेळ घालवला। सकाळी सर्प निघून गेला आणि राजकुमाराचे प्राण वाचले। म्हणूनच या दिवशी यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर दीपदान केले जाते। यालाच यम दीपदान म्हणतात। धनत्रयोदशी आपल्याला आरोग्य, समृद्धी आणि प्रकाशाचे महत्त्व शिकवते।